नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला आज आपण या घड्याळामध्ये काय काय दिसतं याचं निरीक्षण करू. थोडं पहा दोन काट्यांच्याकडे. चला पुढे आता मी कात्री दाखवतो. बघा, कात्रीमध्ये दोन पात्यांच्या मध्ये असणारा हा आकार हा पहा. तर आज आपण इयत्ता 6वीच्या गणित विषयातील कोन या घटकांतर्गत कोनाच्या भूमितीमधील वेगवेगळे प्रकार शिकणार आहोत. या पाठातून आपण कोनांचे प्रकार ओळखता येणे व कोनांचे वर्गीकरण करता येणे हे क्षमता विधान आपण साध्य करणार आहोत. पहा, या ठिकाणी आपणास हा कोन दिलेला आहे. यामध्ये कोन दोन किरणांनी बनतो. ज्या ठिकाणी छेदतो त्या ठिकाणी कोन तयार होतो. या कोनाचं नाव कोन PQR असं आपण याचं लेखन कोन PQR. त्याचबरोबर आपण कोन RQP असंही करू शकतो. कोन RQP. त्याचबरोबर हे 3 अक्षरी नावं झाली. आता आपणास एक अक्षरी नाव द्यायचं आहे. तर हा कोन Q. कोन Q. अशा पद्धतीनं आपल्याला या कोनाचे नाव देता येतात. शिरोबिंदू आपणाला दोन किरण ज्या ठिकाणी छेदतात आणि Q हा बिंदू हा आरंभ बिंदू असेही त्याला म्हणतात. म्हणून कोनाचा आरंभ बिंदू हाच कोनाचा शिरोबिंदू असतो. म्हणून कोनाचा शिरोबिंदू बिंदू Q या ठिकाणी आपणास सांगता येईल. त्याचबरोबर कोनाच्या बाजू, या ठिकाणी कोनाच्या दोन बाजू दिसत आहेत आपल्याला. त्यामध्ये बाजू QP, बाजू QP. त्याचबरोबर बाजू QR, बाजू QR. अशा पद्धतीनं आपण या कोनाचं नाव, कोनाचा शिरोबिंदू आणि कोनाच्या बाजू आपल्याला अशा पद्धतीनं माहिती सांगता येईल. त्यानंतर आपण कोनाचे प्रकार पाहणार आहोत. त्यामध्ये प्रथम आहे शून्य कोन. दोन किरण जर आपण एकमेकावरती ठेवले, त्यांची कोणतीही हालचाल नाही झाली, तर अशा स्थितीला आपण शून्य कोन असे म्हणतो. या ठिकाणी हा बिंदू आहे, आरंभ बिंदू आहे. हा A, हा B आणि हा C. अशा पद्धतीनं याचं नाव देता येईल आणि याचं माप असतं 0°. अशा पद्धतीची आकृती ही वेगवेगळ्या स्वरूपात तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी पाहायला मिळेल. अशा पद्धतीच्या कोनाला शून्य कोन म्हणतात. वेगवेगळ्या दिशेला जरी दाखवली तरी ते शून्य कोनाचं माप असल्यामुळं या सर्व आकृत्यांना शून्य कोन म्हणतात. यानंतर आपण पाहणार आहोत लघुकोन, ज्यामध्ये कोनाचे माप 0°पेक्षा जास्त व 90°पेक्षा कमी. मगाशी दाखवल्याप्रमाणे 0°च्या कोनामध्ये
एक किरण 0° सोडून थोडी जागा बदलली तर आपल्याला हा लघुकोन 2 किरण मधील अंतर 0पेक्षा जास्त व 90 पेक्षा कमी असल्याचे आपणास दिसून येईल. आपल्याला परिसरात वेगवेगळ्या प्रकारचे कोन दिसत आहेत, पण या मापाचे कोन दिसल्यास या सर्व कोनांना आपण लघुकोन असे म्हणतो. त्यानंतर आपण पाहणार आहोत काटकोन. 2 किरण ज्यावेळी एक किरण 0 पासून बरोबर 90° जातो त्यावेळी त्या मापाला 90° कोन असे आपण म्हणतो. या ठिकाणी कोन ABC या बीचं माप आहे 90°. अशा प्रकारच्या कोन वेगवेगळ्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतात. या सर्व कोनांना आपण काटकोन म्हणतो. काटकोनचं माप 90° असते. त्यानंतर आपण पाहणार आहोत विशाल कोन. 2 हाताची स्थिती पहिल्या आकृतीपासून दाखवल्याप्रमाणे हा लघुकोन, लघुकोन हा काटकोन आणि 90 पेक्षा 1° जरी जास्त झाला तरी या 2 किरणामध्ये तयार होणारा कोन हा विशाल कोन असतो. म्हणून या आकृतीमध्ये आकृती कोन RST या कोनाचं माप आहे 90° पेक्षा जास्त व 180° पेक्षा कमी. अशा प्रकारच्या कोन विविध स्वरूपात आपणास दिसतात. या सर्व कोनांचं माप 180 पेक्षा कमी व 90 पेक्षा जास्त असल्याचे आपल्याला दिसून येते. म्हणून यांना आपण विशाल कोन म्हणतो. त्यानंतर आपणाला या चारी कोनावरून पुढील कोनांच्या मापाच्या प्रकारानुसार अंशाची माप दिलेली आहेत. त्यांचा प्रकार ओळखा आणि पुढील आकृत्या पाहून त्यांचाही प्रकार कोनाच्या प्रकारानुसार आकृती पाहून ओळखा. हा अभ्यास पूर्ण करा.